हॅलो नमस्कार मंडळी, पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण जास्त वेळ नको दवडूया आणि डायरेक्ट विषयालाच हात घालूया. कारण ऑलरेडी प्रस्तावना आणि गाणं वगैरे सगळं काही झालेलं आहे पहिल्या पॉडकास्टमध्ये पार्ट 1 मध्ये, आणि त्याचाच हा कंटिन्युएशनमध्ये दुसरा भाग आहे. सो आपण डिरेक्टली नेक्स्ट कॅरेक्टरकडे वळूया. सो नेक्स्ट कॅरेक्टर आहे ढबी डुकरे. तर ढबी डुकरेचं तर काय बाबा, नुसता मिरवतोय तिकडे जाऊन, नुसता कॅमेरा फकाफक मारायचा, थोडं बायकोला सांगायचं ती आळशी अडाण टप्पू बाई, ती थोडी काहीतरी मग करेल, थोडंफार काहीतरी इकडे तिकडे कॅमेरा मारून दाखवते, बस ते कॉन्टेंट गोळा करायचं, बाकी कशाला कसली काही मदत नाही, नुसतं करत काहीतरी बडबड करायचं. तुम्हाला पण मजा येत असेल तर मला नक्की सांगा, आणि तुम्हाला कसं वाटतंय, आणि आमच्याकडे पण अशी मजा असते आणि तुम्हाला पण खूप मजा येत असेल. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. एवढंच बोलत बसायचं, छपरीगिरी करायची. घरात पण त्याचा काही विशेष हातभार नाही आहे, काही मोलाचा वाटा अजिबात दिसत नाही आहे. नुसतंच आपलं टाइमपास आपलं जातो, आपला फक्त कॅमेरा घेऊन ते कॉन्टेंट कॅप्चर करायचं म्हणून आपला तो फिरत असतो, बस. बाकी छपरीगिरीच मध्ये मग्न आहे हा. आणि तिचा तर अवतारच बघण्यासारखा आहे. काय ते कपडे घालते, आणि काय ते म्हणजे ते कामगार असतात ना, ते लोक ते जॅकेट साडीवर घालतात, त्यांची मजबुरी म्हणून घालतात, त्यांना तसं युनिफॉर्म असतो म्हणून. आणि हिचा ब्लाऊज बघितला का, कसला काय ती झिप लावली आहे त्याला, आणि काय ते जॅकेटसारखं केलं आहे, आणि ती साडी, आणि मग ते एक बाजू आपलं बुब्बू दाखवायचं, ते तर एकदम पेटंट ठरलेलंच आहे. मग ते तसे ब्लाऊज काहीतरी घालायचे, काहीतरी विचित्र प्रकार करत असते. आणि मला तर वाटतं म्हणजे घरच्यांच्या तर पलीकडे, काही बोलण्या पलीकडे आयदर हे लोक गेलेले आहेत, किंवा घरचे पण तसेच आहेत. उगाचच आपल्याला असं वाटतं की नाही, यांचे घरचे बिचारे आहेत आणि जाऊ दे, ह्यांना बोलत असतील पण यांना काही फायदा नाही आहे. पण मला तरी असं वाटतं की नाही, ह्या लोकांनी असंच काहीतरी गिफ्ट हे ते असं करून, मोठेपणा करून, आणि आपलं नाणंच खोटं असल्यावरती आपला मुलगाच उन्हाळ, अजून त्याला कोण सांभाळणार ना, त्या छपरीला छपरीच मिळणार. त्याच्यामुळे घरच्यांना पण फार वेगळ्या काही अपेक्षा नसाव्यात ह्यांच्याकडनं. त्याच्यामुळे ही सूनबाई काय करते वाटेल ते चालू दे, साडी घालते ना ते आधी महत्त्वाचं म्हणून हात जोडले असतील. आणि एकंदरीत तोच प्रकार दिसतोय तिच्या अवतारावरून. आणि त्या साडीचं तर बापरे, जसं आपण मगाशी बोललो. आता मी अशी छानशी साडी घातलेली आहे, आणि या साडीवर तुम्हाला सगळीकडे मोदक दिसतील. आणि हे मोदक म्हणजे ही मी स्पेशली बनवून घेतलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हगरी शॉपर हे जे पेज आहे इंस्टाग्राम, त्याच्यावरती तुम्ही मागवू शकता. आणि खूपच छान आहे बघा, सगळी ऑल ओव्हर प्रिंट आहे, ह्याची मोदकाची प्रिंट आहे या साडीवर, आणि पदरावर गणपती आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चेकआउट पेज हगरी शॉपर. हगरा पेज आहे एकदम, तुम्ही तिथून नक्कीच ऑर्डर करू शकता. खूपच छान आहे बघा, किती छान दिसते आहे ही साडी. तर बापरे, साडीवर मोदक आणि पदरावर गणपती अगेन, म्हणजे प्लीज प्लीज अथॉरिटीज, जर तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या तर नक्की ह्या पेजेसना बॅन करा, ह्यांच्यावर कारवाई करा, स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या प्लीज. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि मला गणपती बाप्पाला ही विनंती आहे की हे जे फालतूगिरी करणारे आहे त्यांचा चांगलाच कान काप, कचक्कन. आणि बापरे, आपल्या घरचा गणपती बसला, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त दिवस गणपती आहे तर तुम्ही बाहेर मित्रांकडे वगैरे गेलात, पण त्या मित्रांकडे पण म्हणजे याचे मित्र पण त्याच लायकीचे आहेत. म्हणजे खरंच ना, असं एक्सपेक्टच कसं करू शकतो आपण, जसं बायकोच्या बाबतीत आहे तेच मित्रांच्या बाबतीत. सो तिच्याकडे गेला, त्या चिकल्याच्या बायकोकडे, आणि तिथे एक छपरी बाई काय नाचत होती. म्हणजे खरंच यार, मला दया येते. म्हणजे तुम्ही नका दाखवू. म्हणजे जर हे होत असेल ना, तुम्हाला पटत असेल, तुमच्यात चालत असेल तर ठीक आहे, पण ते जगाला दाखवून आहे ना, नका ना. म्हणजे खूप त्रास होतो अशा गोष्टी बघितल्या. ते पाटलाचा बैलगाडा आणि काय काय ते नाचायचं, आणि तो छपरी डान्स, आणि ह्याचं तर पूर्ण लक्ष, पूर्ण कॅमेरा त्या चिकल्याच्या बायकोकडेच. म्हणजे मला असं वाटतं नेक्स्ट टार्गेट आहेच ह्याचं ती, आणि फुल ऑन लक्ष आहे. आणि ती पण फुल तशीच वाटते, ती पण हेच देत असते. म्हणजे दोघंही एकमेकांना लाईन देत असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि फार काही छान वाईब्स येत नाहीत. आणि इतकं घाणेरडं, ह्यांच्या घरातले मोठे लोक पण असेच असतील. म्हणजे एक स्वभाव असतो असा मजा मस्ती करणं. इवन विसर्जनाच्या वेळेला वगैरे पण जर तुम्ही एखाद्या वेळेला केलं, पण देन अगेन
त्याच्यात पण म्हणजे लोकांना वाईट वाटत असतं, पण त्याच्यात पण हे लोक असं नाचतात वगैरे, बट स्टील ते तरी ओके. पण तुमच्या घरामध्ये गणपती बसलेले असताना तुम्ही हा असा थिल्लर डान्स करता आणि असं म्हणजे भजन बिजन चालतं, पारंपरिकरित्या आपण तसं सेलिब्रेट करतो ना, हा काय प्रकार आहे? तर मला एकच सांगणं आहे की ते तुमच्यापुरतं ठेवा. हे जी घाण पसरवत आहे ना, ती नका पसरवू. तुम्ही कुठल्याच अँगलने इन्फ्लुएन्सर तर नाहीच आहे, आणि जर इन्फ्लुएन्सर असाल ना तर तुम्ही नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सर आहात. अजिबातच तुमच्याकडनं पॉझिटिव्हिटीची अपेक्षा केली जाऊच शकत नाही. तुमचा अखंड ग्रुप, तुम्ही स्वतः अक्षरशः म्हणजे घाण आहात, घाण. विकृती आहे ही समाजात. आणि आमच्या घरात बाप्पा शोभा वाढवणार, आमच्या घराचं शोभा वाढवणार आणि आमच्या मकराची शोभा. अरे शोभेची वस्तू आहे का? हां, म्हणजे शोभा वाढवणार काय? शोभा वाढवणार, एक सकारात्मकता येणार, सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार. जाऊ दे ना, नाही येत आपल्याला, नाही बोलता येत आपल्याला, फक्त मस्त वाटणार आहे, मज्जा येणार आहे, बघत राहा, असं होणार आहे, कसं होणार आहे, एवढंच करता येतं ना, तेवढंच करावं माणसाने. जास्त नाही बोलावं. नको बोलूस तू. आज तू काहीतरी टाकलंस ना, त्याच्यामध्ये 2 ऑप्शनच दिलेस की पोस्ट लेट म्हणजे व्हिडिओ मी 2 वाजता टाकला तर चालेल का, आणि हो की नाही असं दिलं ना. 3रं ऑप्शन ॲड करायला पाहिजे होता, नाहीतर लोकांना उत्तर द्यायला, ऑप्शन द्यायला की दुसरं काही असेल तर तुम्ही तिथे टाईप करा. नक्की तुला तेच कॉमेंट जास्त आले असते की नकोच टाकू, 2 वाजता पण नको टाकू आणि 5 वाजता पण नको टाकू, आणि टाकूच नको, गरजच नाही आहे तुझ्या व्हिडिओची. फालतू उजेडच पडणार आहे असा काय मोठा. 2 वाजता टाकला काय आणि 10 वाजता टाकला काय? चल फुट डुक्कर कुठचा. हाय, हॅलो, नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन. कोणीतरी जास्तच खुश आहे बाबा, ऐकत नसतं या. शेटन, तुम्हाला सुट्टी आहे ना, तुम्ही काम का करताय शेटन? माझे फोटो काढा ना शेटन. तू खींच मेरी फोटो शेटन. मी तुम्हाला आधीच सांगते, आमच्या मूळ घरात गणपती बसतो, इथे फक्त आम्ही मुलांसाठी करतो आहोत. अरे मला हेच कळत नाही यांचं ना, म्हणजे काय. आणि बघतो तर बापरे, ताई तू परंपरा जपते, ताई तू असं करते, ताई तू महान आहे, ताई तू अशी आहे तशी आहे. अरे काय आहे, तुम्हाला इतकं साधं कळत नाही का की परंपरा जपण्यासाठी असं काहीतरी खेळ करणं गरज नाही आहे या गोष्टींची. जर तुम्ही एक चांगली कम्युनिटी असेल तुमची, जर तुम्हाला चांगलं वाव असेल समाजामध्ये, तुमची ओळख असेल समाजामध्ये, तुम्हाला मान असेल, तुम्ही जाऊ शकता. इतर ठिकाणी मंडळ असतात, फ्रेंड्स असतात, तिथे जाऊनही तुम्ही तुमच्या मुलांना कल्चर शिकवू शकता. त्यासाठी घरी आणून उगाचच म्हणजे ठीक आहे, ते ज्याची त्याची इच्छा, बट हे रिझन कितपत योग्य आहे मला खरंच आय एम डाऊटफुल अबाउट इट. आणि इतकं जर तुम्हाला आहे, इतकंच हे आहे, असं आहे तर असं आहे, पण स्वप्न तर तुमची तिथेच सेटल होण्याची आहेत, राईट? तुमच्या मुलांनी पण तिथेच सेटल व्हावं असं आहे. मग कशाला ना उगाचच आमची नाळ आणि आमचं असं जोडलं आहे आणि आमचं तसं, आणि आम्ही कसं परंपरा प्रतिष्ठा अनुशासन करतो आहे. म्हणजे अति करू नये कुठल्याही गोष्टीचं. रियालिटी सगळ्यांना माहिती आहे. उगाचच काहीतरी म्हणजे आपला देश, आपली मेरी मिट्टी असं काही, हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला अभिमान असतो, प्रत्येकाचं. आपला देश शेवटी आपली मातृभूमी आहे आणि आपलं कल्चर हे आपण शिकवलंच पाहिजे. पण ते एक्सक्यूज म्हणून वापरू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी कल्चर ही एक्सक्यूज बनवू नका, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि हे डेफिनेटली तुम्ही एक्सक्यूज म्हणूनच वापरताय. आणि फक्त कमवायचं साधन म्हणजे देवाला पण तुम्ही सोडलेलं नाही आहे. आणि इतकं काही नाही आहे. आता ती आई आहे, त्या आईला कामाला झुंपलेलं आहे म्हणून ते थोडंफार सागरसंगीत होते, नाहीतर ही बाई काय करते, काय उजेड पाडते सगळ्यांना माहिती आहे. हा माझा रांगोळीचा बॉक्स आहे. जेव्हा मी इथे आली होती ना, तेव्हा माझ्याकडे एकच व्हाईट रांगोळी होती आणि आता माझ्याकडे हळूहळू करून एवढा बॉक्स झालेला आहे. तर ह्याच्यावरूनच तुम्हाला कळलंच असेल की ही आपल्या एक जर्नीचं प्रतीक असतं, हे आपली एक जर्नी असते. तर ही माझी जर्नी आहे, इतक्या वर्षाची रांगोळी जर्नी आहे. रांगोळीवरनं जर्नी म्हणजे काहीही बोलायचं, उगाचच काहीतरी म्हणजे असं मी असं होतं आणि आम्ही शून्यातनं असं काय म्हणजे रांगोळी गोळा करणं, ह्याच्यामध्ये कसलं काही जर्नी आणि शून्य आणि मोठा भोपळा. तू बघ शून्याचा भोपळा झाली, ती पण एक जर्नीच आहे ना. तू कशी घारी गोरी मांजरीची घुबड झाली, ही पण एक जर्नीच आहे ना.
मग ती पण जर्नी आहे, ती पण बोल. मी कशी घारी घोरी मांजर होती, मनी माऊ होती, त्याची मी आता हळूहळू इतक्या वर्षात घुबड झाली आहे, मान नसलेली घुबड. तर ही पण म्हणजे जर्नीच म्हणू शकतं. आणि मंडळी, तुम्ही नारायण पेठी ऐकलंय का? म्हणजे नारायण पेठ ऐकलं होतं आपण, पण नारायण पेठी. आणि असं काकू असं ना ओळबले काकू, ते नारायण पेठी म्हणतात, पेठी. कारण ते पेठेत असतं ना, ते पेठ नाही म्हणायचे त्यांना, कारण पेठ फक्त पुण्यातच असते. ही जी असते ना ती नारायण पेठी असते, पेठी. आणि त्या मावसाडचं प्रमोशन मी हे तुम्हाला माहितीच आहे, मी हे कुठून ऐकलं आहे, अमावस्येच्या चंद्रमामधनं घेतलेला आहे. हां, पिट्टा पडला त्या अमावस्येच्या चंद्राचा, तर तिथून घेतली आहे मी ही साडी. तर ते तर बापरे काय. आणि लोक विचारतात लिंक देत आहे, ते तर भिक्कारडे भिक्कार भक्त ना, लिंकशिवाय काही आयुष्यात दुसरं काहीच कॉमेंट करता येत नाही. बापरे, मला तर वाटतं ते असतात ना AI जनरेटेड असं काहीतरी, ते रोबोट बॉटवाल्या कमेंट्स असतात वाटतं अशा, लिंक लिंक प्लीज. देवा, कहाँ आते यार हे लोक. तर बघूया काय उजड पाडतायत ते. आणि आता लास्ट इयर माहिती आहे ना काय केलेलं, थंड जेवण सर्व केलेलं, सगळं असं नरम असं ढेपाळलेलं. आता यावर्षी येत आहेत का आईचे फ्रेंड्स, की आता आई बाबा आहेत साक्षीने, देवाच्या साक्षीने सगळा परिवार एकत्र. अरे साक्षीने नाही ग, कृपेने म्हणतात त्याला. पेठी शेटन. हो, आता आपले फेवरेट कॅरेक्टर्स ज्याच्याबद्दल मी बोललेली की मला तुम्ही गेस करा म्हणून, तर आता तुम्ही गेस केलं असेल तर एकतर आपला आहे नमस्कार मंडळी, जुन्या दिवसाची जुनी सुरुवात. ते माझा आवाजच असा आहे, पण मला खूप फ्रेश वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय ढेकराला. आता मला बरं वाटतंय. ते मोदकमध्ये जायफळ जरा जास्त झालेला ना, जायफळने जास्त छान टेस्ट येते, खूप सुंदर होतात मोदक. तर जायफळ खाऊन पाला नाही खाल्ला, मी जायफळ जास्त झालं आहे म्हणून असं होतं आहे. पण ठीक आहे मंडळी, ढेकरने मला फ्रेश वाटते. जायफळ टाकलं की खूप छान मोदक होतात, सुंदर मोदक होतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी आता जायफळ टाकून एकदम छान गरम गरम मोदक करत आहे. आणि मण्याला सुट्टी नाही आहे, इंडियाला सुट्टी असते, इकडे सुट्टी नसते. ओ माय गॉड, ओ काय तर म्हणे इंडियाला सुट्टी असते, इथे सुट्टी नाही आहे, आणि मण्याला सुट्टी नाही आहे. भाई तू ना नको सांगत जाऊ. जर बोंबले प्रॉब्लेम काय माहिती आहे, तू बोलते ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तू बोललीस काही तुझ्या तोंडातनं बाहेर पडलं ना की त्याचा बवालच होतो. इतकं फालतू बोलतेस तू, आणि इतकं म्हणजे ना इतकी वाह्यात आहेस ना तू, काहीही बोलते. म्हणजे तुझ्या नवऱ्याला फुक्कट इकडे तुझ्या चाबोवर कॅमेरा मारत बसायला आणि तुझ्याबरोबर मटकायला, तुला शूट करत बसायला, तुला ना तिकडे आता बोलली असती काढायला बाहेर, तर ते करायला सगळ्याला धंदे करायला बरोबर वेळ असतो, बरोबर सुट्ट्या असतात, तेव्हा लोक बोंबलतात की ह्याला एवढा फुकट वेळ कसा, एवढा फुकट वेळ कसा. पण आता गणपती बसले तर त्याला वेळ नाही म्हणे, सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, बसलाय तिकडे फाणा काढून इच्छाधारी नाग. कोणाला सांगते ग? हां, किती ना कर्मदळिद्री म्हणतात ना, ते तुम्ही आहात खरं, जिवंत उदाहरण. काय बोलते, सुट्टी नाही. आणि कॅमेरा अँगल बघितलं कसं, म्हणजे मुद्दा म्हणून पहिले तर खिडकीतनं दाखवायची वातावरण, मोठी हे वेदर पोलीस हां सगळं दाखवायची की असं हे बघा बाहेर कसं ढगाळ वातावरण आहे. पण आता मुद्दामून बाहेर जाते आणि बाहेर दरवाजात उभं राहून वेदर दाखवायच्या नावाखाली गाड्या कशा माझ्या 2-2 मी पार्क केलेत ते दाखवते. इतकी ना तुझी ना खरंच यार तासावी तितकी कमी आहे ना. आता फक्त असे हातवारे करूनच बोल, म्यूट राहत जा, तोंड उघडूच नको. कारण तू नाही तरी पण तू ते हातवारे करून बोललीस ना, ते पण डिकोड करून तुझी तासेन. इतकी ना म्हणजे खरंच यार, हिला तर चमडी म्हणजे काय कसली लेअरवर लेअर अशी रबडी आहे, रबडी एक नंबरची रब्बर झालेली. रब्बरला पण म्हणजे एकदम हे असतं ना काय ते कुठला तो ब्रँड आपला टप्परवेअर. तर टप्परवेअर कसं किती काही झालं तरी म्हणजे वर्षानुवर्ष ते क्रॉक्स कसे असतात, किती नाही तुटत नाही, फुटत नाही, फाटत नाही, एकदम ड्युरेबल वर्षानुवर्ष, तशी आहे ही. म्हणजे हिला ना किती काही होऊ दे, हिला ना काही होत नाही, एक नंबरची ना रद्दड चमडीची आहे. मी तुम्हाला माझा लुक दाखवायला विसरली, तर तुम्ही बघून घ्या एकदा. आणि आता आम्ही पहिले माझा लुक दाखवून घेते, मग थोडे फोटो काढते आणि मग आपण बाप्पाच्या आगमनाची तयारी करूया.
अरे बाप्पा कॅन वेट राईट. हां हां, बाप्पाची आपण नंतर तयारी करूया. बाप्पा काय, बाप्पा येणारच आहेत. ते तर काय घरातनं देवारातनंच बाहेर काढायचे आहेत आणि फक्त बाहेर मखरात बसवायचे आहेत, बस तेवढंच बॅनरच्या खाली एवढंच बसवायचे आहेत. बाकी तर आपल्याला काय असं काय थोडीच काय हे करायचं आहे. ते काय आपण थोडीच वेगळी मूर्ती बिर्ती आणणार आहे, आपण तर तेच करणार आहे. तर ते काय दॅट कॅन वेट. पहिले माझा लुक बघून घ्या आणि माझं फोटोशूट वगैरे रील्स बिल्स जरा छापून घेते, फ्रेश आहे तोपर्यंत. नंतर मग झालं तर मग डिफिकल्ट होऊन जाईल ना म्हणून. आणि मग ती काय ते आणले बाप्पा घरातलेच, म्हणजे देवारातनं काढले आणि बाहेर पूजेला मांडले. आणि ती पूजा पण नुसती नाममात्र होती, काही त्याचा आगापिछा काय नाही करायचं म्हणून काहीतरी करायचं काही नाही. म्हणजे अक्षरशः सगळ्यात असं काहीतरी म्हणजे उगाचच फक्त कॉन्टेंटसाठी, एकदम फुल प्रूफ जर कोण गणपती आणत असेल फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी, तर ती म्हणजे बोंबल. हे एकदम म्हणजे सगळ्यामध्ये वर्स्ट कोण करत असेल तर ती म्हणजे बोंबल. काहीही अर्थ नसतो त्या गोष्टीला. आणि जे तू प्रसादाचं एक्सप्लेनेशन देत होती, आय अग्री की काही ठिकाणी आरतीच्या आधी नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी आरतीच्या नंतर नैवेद्य दाखवला जातो, पण एक छोटा मोठा नैवेद्य तरी देवासमोर ठेवला जातो, जो आपण प्रसाद म्हणून वापरणार आहोत. जे तू बोलली आहे ना की गुळ खोबरं चालतं, आपली भावना महत्त्वाच्या, हां जेव्हा स्वतःचं नसतं ना ते डोकं दुसऱ्याचं ढापलेलं असतं ना, तेव्हा हे असं होतं. कारण ते तुझं स्वतःचं डोकं असतं ना, तर तुला ते वापरता आलं असतं. येड्या राऊंडची डोंबली बोंबली. अगं काहीतरी तरी ठेवायचं, केळं कापून ठेवायचं, ॲपल कापून ठेवायचं, काहीतरी ठेवायचं आणि पूजा करायची. मुख्य नैवेद्य, अन्नान्न नैवेद्य, जे अन्नप्राशन असतं ते तू नंतर तो वेगळा दाखवायचा असतो, तो नंतर आरतीच्या नंतर दाखवायचा. आपण प्रसाद तरी ठेवायचा तिथे देवाच्या समोर काहीतरी. हां म्हणजे भटजींनी सांगितलं, म्हणे गुरुजींनी सांगितलं मला, गुरुजींनी सांगितलं प्रसाद नंतर दाखवायचा, नैवेद्य नंतर दाखवायचा. तो नैवेद्य म्हणजे अन्नाचा नैवेद्य. पण छोटा म्हणजे काय गुरुजी काय तुला स्पून फीड करणार का गं डोंबले? हां म्हणजे तुला कोणी सांगितलं ऑटोमॅटिक कार आहे, ह्याला काहीच करावं लागत नाही म्हणून तू काय बसून राहणार, ती आपोआप चालणार टार्झन द वंडर कार? हां जडपट कुठची, देऊ का एक सांडकान फालतू कुठची. आणि आपण मुलांसमोर जे करतो, आपण मुलांसमोर जे काही दाखवतो तर तेच ते शिकतात, म्हणून मी दाखवते, म्हणून मग हे सगळं आम्ही करतो की माझ्या मुलींनी शिकावं वगैरे. हो का, हे माहिती आहे ना तुला? हां मग फक्त चांगल्या गोष्टी नाही, वाईट गोष्टी पण शिकतात. म्हणूनच ती फेरी आता तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालते. सकाळी उठली काय आणि सांगते काय, तो मण्यार कुठे आडवा झालेला आज सकाळी? हां आरतीला नाही काय नाही, दोघीच करतायत आपलं काहीतरी. आणि आरती तर बघा, बाप रे बाप, सर्वांगीण सुंदर उशेंदुराची. हे काय, ही कुठली आरती? हे काय, कुठले शब्द, काय बोलते तू? बरी आहेस ना? का सकाळ सकाळ झुरका मारून आली आहे? आणि एवढं काय आहे की मुलींना गार्डनमध्ये एरवी तर नेत नाही, आता गणपती घरात बसले, हिला गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे का? तर मग थकतील आणि झोपतील. त्या थकतील ना, गार्डनमध्ये खेळून थकतील, मग झोपतील, लवकर झोपतील. हिला तर काय त्यांना झोपवायचं असतं काय माहिती रे बाबा. खरंच त्या गोष्टीचा तर मला शोध लावायचाच आहे. ही करते काय त्यांना झोपवून? म्हणजे काय करते ते ऑब्व्हियसच आहे, पण इतकं काय आहे म्हणजे इतकी पिसाट आहे, पिसाटलेली, की हिला नुसतं झोपायचं आहे, त्यांना झोपवायचं आहे, त्यांना लवकर झोपवायचं आहे. शी कसली बाई आहे यार. जे घरात गणपती ज्या दिवशी बसले त्या दिवशी तरी जरा घरात बसायचं, गेली आपली उंडारायला. लाज पण नाही वाटत बेशरम कुठची. खोट्यारडी, खोट्यावर खोटं खोटारडक म्हणून त्या मम्मीला पळवलं तिथून, कारण ही फालतूगिरी करायला मिळत नाही ना, चांगली हे होते म्हणून. त्या मम्मीला ना हिने अक्षरशः म्हणजे ती वैतागूनच गेलेली आहे 100%. आणि आज बघितलं कशी असं एंडिंगला अशी वेड्यासारखी तिरक्या नजरेने अशी बघत होती. तिथे मण्यार उभा होता वाटतं, अशी एका नजरेने सारखी सारखी बघत होती आणि म्हणते मला आज इतकं प्रसन्न वाटतंय, इतकं छान वाटतंय. म्हणजे माहिती नाही माझ्यामध्ये कुठून एवढी प्रसन्नता आली. अरे काय प्रसन्नता आली आणि काय काय कुठे तुझ्या थोबाडावरनं तर कुठेच दिसत नाही आहे तुला प्रसन्न वाटतंय. आणि मध्येच ओरडायला लागली. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अरे काय हळू हळू ठीक आहे, प्रसन्नता आली म्हणून काय असं मण्यारने तिथून असा हात करून दाखवला की काय जरा असा आण म्हणजे उसना अवसान, तो लगेच ओरडायला लागली. अरे पागल औरत, चुप ना चुप. पार्वता माने अंगावरून हात फिरवत असते घाणेरडी कुठची. ती एक रीलमध्ये ना एकच स्टेप अशी ताट होते एकदम, छाताड काढेल पुढे आणि असा अंगावरून हात फिरवेल, घाणेरडी बाई. आणि एक हिची वैणाबाईचं तर आणि काहीतरी वेगळंच चाललेलं आहे.
नुसती पिसाटलीच आहे ती, पण एक काय काय रील करते, तिचा पण गणपती म्हणत असेल भाई ये क्या पागलों के खाने में लाके रख दिया मुझे. आणि त्या तो मशल्या तर बाप रे होपलेस आहे तो, अक्षरशः होपलेस. अरे हिंदू ना तू, लहानपणापासनं लहानाचा मोठा तू हिंदू घरात झाला, तुला साध्या आरत्या येत नाहीत बोलता हां? म्हणजे आरतीचा टोन पण त्याला पकडता येत नाही. आणि ती बाई तर काय रे बाबा, ये वो विठ्ठले, ये वो विठ्ठले, ते ये वो अशी अशी किंचाळत होती, म्हणजे कानातनं रक्त येईल ते गणपतीला पण, आणि ते इतकी जोर जोरात ओरडत असते अक्षरशः. आणि ते कॅप्शन पण कन्फ्यूज झाले होते, ते ये वो सोडून फक्त विठ्ठलेपासून स्टार्ट करत होता. आणि ह्याला तर काही म्हणजे मी ना बोलू पण नाही शकत मंडळी, म्हणजे इतकं इतकं काहीतरी विचित्र बोलत होता ना तो, म्हणजे ते नाही, मी नाही बोलू शकत, कारण त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो आणि ते एक शिवित रूपांतरण होतं. इतकं घाणेरडे प्रोनाऊन्सिएशन होते याचे, म्हणजे इतकं कसं कोण असं असू शकतं. आणि काय म्हणजे घरात नुसतं अक्षरशः नुसतं असं पिकनिक आणि मजा चालली आहे यांच्यासाठी. गणपती म्हणजे सण आणि काहीतरी पवित्र हे असण्यापेक्षा ना काहीतरी वेगळंच झालं आहे मंडळी, हे छान नाही आहे. इट्स नॉट गिविंग अ गुड फिलिंग. आणि काय ते नाटकं कोणाकोणाला पकडून आणले, कोणाकोणाला म्हणजे सासरचे कोण कोण नको नको ते कोण कधी न बघितलेली लोक उचलून आणते ती कोण, आणि एक ताई भेटली ते ताईला आणते दरवेळेला. आणि काय त्यांचं मान, आणि उभ्या उभ्या कोण ओटी भरते की त्यांना काय फेलिसिटेट करते की काय करते काय आहे तू, की काय त्यांचा मान सन्मान काय काय चाललं काय, शाल बिल अशी घातल्यासारखं. आणि त्या बाईला सांगते मला आशीर्वाद द्या. ते कोणत्या आत्याबाई होत्या त्या पण फुलून भांग पिलेल्याच वाटत होत्या. ते बोलतात पाया तर पड माझ्या, देते मग आशीर्वाद. आणि नंतर मग पाया पडल्यावरती ते बोलते छान आहे हा कलर माझ्याकडे नव्हता. म्हणजे यांचे नातेवाईक पण अलगच आहे. आणि काय माझ्या सासरेचं कर्तव्य मला पार करायला पाहिजे ना, आता ते नाही आहे तर मीच करणार ना. अरे कशाला घोडी, तू कशाला करते, दुसरे नाही आहेत का? एकतर तुम्हाला सुवेर लागलंय, ते दुसऱ्याकडनं पूजा वगैरे करून घ्यायचं, तर ते काय नाही, ते तर सोडलंय. आणि नको ती कर्तव्य, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हिच्यावर, बाकी कोण नाही आहे. आणि मला उकळीचे मोदक मला येत नाहीत, मला माहिती नाही उकळ कशी घ्यायची. अगं उकळ नसते ते, उकड असते, उकडीचे मोदक, छपरीबाई. आणि ऑफिसवरच उपकार करते, हिला ना ऑफिसने ना घरीच बसवलं पाहिजे, टाटा बाय बाय करायला पाहिजे. ही काय लायकीची बाई आहे, हिला काय बोलता येत नाही, हिला कसलं काय काम करते देवच ठाऊक. पण हिचं तर सतत असतं मी तर नाही जाणार बाबा, मला तर उद्या सुट्टी. म्हणजे ही डॉक्टर फनीची दुसरी आवृत्ती आहे, पण त्याच्या आईचं तरी आहे, तो त्याच्याने तरी टिकून आहे, तू कशाने टिकणार आहेस ते बघ मोठं. की पाऊस पडला मला नाही जायचं, मी तर जाणारच नाही, मला ते बोलवतात पण मी नाही जाणार आहे. आणि मी त्यांना आधीच सांगितलं आता मी उद्या पण जाणारच नाही. अरे तुझ्या तात्याचं ऑफिस आहे का, नाही जाणार आहे, आज नाही जाणार, उद्या नाही जाणार, मला प्रॉब्लेम होईल पण मी ते सांभाळून घेईल. तर प्रॉब्लेम नाही, आता बघ घेच तू सांभाळून, फालतू कुठची. आता ती तर कुठे दिसतच नाही आहे, ती फुल गायब आहे. नम्मो काय झालं का, नम्मोशी पण भांडली की काय जिगरी. आणि बाई रडतायत. अरे बाई मी इथे आरामात आहे, मी इथे खुश आहे, मला एकदम मस्त वाटतंय इथे, मी छान आहे, एकदम खुशीत आहे, मी ह्याची वाट लावते. तुम्ही कशाला रडताय. एक तर ती बाई रडत नाही आहे, उगाच जबरदस्तीचा बाई रडते, ती काय नाही रडत आहे. आणि जरी ती रडत असली ना तरी तू खुश आहे नाही आहे, तू दुःखी आहे म्हणून नाही रडत आहे. ती काहीतरी कांड केले असतील ना ते आठवून ती रडत असेल, किंवा काहीतरी म्हणजे अरे यार हिचं काय, हिचं म्हणजे तिला आठवण येत असेल, पप्पाशी कट्टी झाली तुझी, की पप्पा तिथे रडत असतील म्हणून पप्पाची आठवण येऊन ती रडत असेल, तिचे काहीतरी वेगळे कारण असतील. ही आपली उगाचच स्वतःच माझ्यासाठी रडते म्हणे, माझ्यासाठी मी खुश आहे. मारुईशला गरम होत आहे. अरे तू एसी लावला ना एवढा, हां मग एसी लाव ना, पंखा लावला तर वाद जाते आणि गरम होतं आणि हे होतं. अरे एसी काय मग शोभेला लावलाय का, की फक्त स्वतःच झोपणार तिकडे. आणि तो मशाल तर जातो रात्री, नाईटला जातो ना, जॉबला जातो ना. हां मग तू काय फक्त मार्विशला घेऊन स्वतः पुरता हे केलंय का तो एसी, बाकी कोण असेल तर किसी को मैं एसी के हवा नाही दूंगी असे का. हिची नोटंकी रे बाबा, अशी नोटंकी. ही पण एक नंबरची फुल ऑन तिकडे गणपतीला पिडते नाचून बिचून आणि डेंजर आरती विरती करून, म्हणजे ही पण आणि तो मशाल पण. शी, आणि तुमचं मशाल दादा नको बाई, तुलाच ठेव.
दिन में भैया आणि रात में सैया, तुलाच आम्हाला नको तो भैया पण नको आणि सैया पण नको, येडी भामटी कुठची चुबेस. आणि त्या मिशाकडे तर कोणीच नाही, नवरा बायको आणि तो छाई आलेला. तो छाई फक्त शूट करण्यासाठी येतो, बाकी तर त्याचं काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे ते आणि मोदक आईकडनं करून आणले, त्याच्यात पण वेळात वेळ काढून मोदक करण्यासाठी आईकडे गेली. तिकडे पडीकबाई आली, नशीब तो गणपती तरी स्वतःच्याच घरी बसवला, नाहीतर तिकडेच बसूया म्हणाली नाही. तर ते एक पण कोणच नाही इथे, कोण नाही गोतावळा ना. आई आली, आईला घेऊन यायचं ना, आई झोपली असेल बरोबर, नाईट ड्युटी करून आली असेल ना. आणि तिचं पण नाचकाम ते बघून पण देव म्हणजे खरंच, अरे देवावर अत्याचार आहे रे. म्हणजे मी खरंच त्या देवाची मनस्थिती समजू शकते, काय होत असेल बिचाऱ्याचं. पण देवा, मी तुला सांगितलं आहे ना, चांगलंच ह्यांचं ना बरोबर कर आहे ना, अद्दल घडलीच पाहिजे नालायक कुठचे. सुंदर असे मोदक, सुंदर अशी साडी, सुंदर असे हे, सुंदर असे ते, असं सगळं हिचं सुंदर असे असतं. आणि भामटीचं अजून एक वर्ड मी नोट केलं आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला ते असं सांगितलं. आणि अजून एक असतं ते असं, म्हणजे मी मोदक केलं असं, मी भाजी केली असं, असं काहीतरी बोलते ती प्रत्येक ह्याच्या एंडिंगला, असं असं असं. आणि त्या बरखीला तर काय झालंय की नाही, तिने लोकांचा तोतिया काढलाय काय कळत नाही आहे आता तर. म्हणजे लिटरली तिच्या घरी गणपती नाही आहेत, काय नाही, पण ते रीलवर रील छापते. सगळं मकर बिकर रेडी केला, त्याच्यात गणपती नाही पण ती मोदक बिदक सगळं असं, आणि साडी बिडी मेकअप, बाप रे बाप काय चाललंय का, कसलं काय पूजा नाही, अर्चा नाही, कसला उपास नाही, काही नाही, नुसतं सगळं ते फक्त रीलसाठी उभी राहते. आणि आता त्या मुलीचा बड्डे येणार आहे, तर त्याच्यासाठी पण प्रीशूट, आणि म्हणे माझी वहिनी आहे म्हणून तिच्या ह्याच्यावर आम्हाला पॉसिबल झालंय. काय नाही, तू एवढं तुझं दुखत होतं ते कापड आणि ठुसलेलं आणि असं होतं, आणि दूध येतं आणि फूद येतं, आणि जखम झाली आणि 2 झाले आणि 4 झाले आणि असं. आणि माझं असं मला तर घाण वाटते, किळस वाटते त्या बाईची. किती म्हणजे सगळ्यात पहिले ना या बरखीचाच नंबर लागला पाहिजे. इतकी ना ररामखोर आहे ही बाई, इतकी म्हणजे काय करते, इतकी हप्पापलेली आहे ना, इतकी फालतूगिरी. ते आता काय ती वहिनीच्या याच्यावर नाही, तू ते जन्माष्टमीच्या वेळेला पण बरी गेलेलीस, सगळं कोण नव्हतं तरी पण घेऊन आपले दुखियारे घेऊन, बिना सहारे झुलरे घेऊन गेलेलीस बरोबर करायला. आता बोलायला लावू नको बरके. मी ना ठरवलं होतं की गणपतीच्या ह्याच्यामध्ये ना असं नाही बोलायचं, पण तुम्ही लोकांना एक नंबरचे मजबूर करता मला, मजबूर. तुमच्या लोकांचं ना नाही बोलली ना मला, मी तर हेच मानते की ना काही म्हणजे देव सगळीकडे असू शकत नाही ना. मी काय स्वतःला आपुनीच भगवाने नाही मानत आहे, तुम्हाला काय वाटलं मंडळी उगाच असं नाही मानत आहे, पण मी म्हणते की सगळीकडे सगळ्या गोष्टीचा न्याय निवाडा तो बघू शकत नाही असं प्रत्येक वेळेला नाही. त्याला तेवढा वेळ नाही, त्याला खूप मोठे मोठे व्याप आहेत. तुमच्यासारख्या ना थुकरट लोकांना ना मी आहे असिस्टंट, मीच आहे असिस्टंट, बरोबर करणार तुम्हाला. छपरी कुठले. आणि तो झमुरा तो तर नुसता कॅमेरा इकडे तिकडे फिरवत असतो, नुसता तिथे गेलेला. त्याला कोण म्हणेल, इतकी वर्ष तो तिथे त्या चाळीत लहानाचा मोठा झाला, पण असं कसं असतं चाळीतलं शेजार धर्म कसे असतात लोक, किती वर्षांनी गेलं तरी पण किती सलोखा असतो. पण ह्याचं काय, ह्याचं आपलं काहीतरी नुसतं आपलं दाखवायचं, आणि फक्त दाखवायला गेला कोण उभं नाही करत तर, आणि स्वतःवर असा कॅमेरा मारून असा वेड्यासारखा नुसता काय ॲटिट्यूड देत होता, कॅमेरामध्ये बघत होता. येळपट कुठचा झमुऱ्याची तर ना असे ना टाकी टिकी केली पाहिजे ना, बावळट कुठला. आणि जे मला नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस, म्हणजे हे काय रेग्युलर असेल नाही मला ते काय नाही माहिती आहे, पण हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं म्हणून मी सांगते त्याबद्दल. आज आपण फर्स्ट टाईमच त्या कॅरेक्टरबद्दल बोलत आहोत. ती म्हणजे ऑस्ट्रेलियाची कांगारू पकोडे. तर कांगारू पकोडेचं मला खूप अनरिअलिस्टिक वाटतं. पहिले असं वाटलं होतं की अरे बापरे सॉलिडच आहे असं, पण एकूणच आता असं बघून वाटते की खरंच ही बाई रिअल आहे, खरंच असं पॉसिबल आहे. तुमचे नेल्स मेकअप एकदम अप टू डेट असतो, केस असे भुताटासारखे मोकळे सोडून असं आपलं किचनमध्ये काम करणं, म्हणजे खरंच कोणी कितीही काही असू दे,
कितीही अक्षरशः तुम्ही गर्भश्रीमंत आणि तुमचं किती पण काही आवाका असू दे, पण जेव्हा आपल्याकडे सण असतो, स्पेशली गणपती असतात, तेव्हा कुठल्याही बाईला जरा पण उसंत नसते. म्हणजे कसं ते आवरायचं आणि कसं म्हणजे तिची धांदल काय उडते ते त्या बाईलाच माहिती असतं. एवढं गोतावळा असताना, हेल्प असताना सुद्धा मेन व्यक्तीची पूर्ण धावपळ होते, म्हणजे थकायला होतं. पण ह्या बाईचं आता आपण फक्त गणपतीपुरतंच बोलूया, पण हिचे बरेचसे आधीचे पण किस्से आहेत. पण ही बाई लिटरली म्हणजे काय ते नेल्स, मेकअप आणि केस वगैरे अजिबात टस्से मस्त नाही होत, आणि सगळी कामं आणि एवढे पंचपक्वान्न बनवणार आणि विकायला पण ठेवणार. हिने एक रील पण टाकली आहे, काय तर म्हणे की 26 आणि 28 तारखेला मी मोदक माझ्या हाताने बनवलेले, माझी वॉर्मथ असलेले, तर तुम्हाला प्रेमाने बनवलेले मोदक घेता येतील. एखाद्या व्यक्तीकडे जिच्याकडे स्वतःकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, ती गणपती असताना हे उद्योग पण करू शकते आणि कुठल्याही हेल्पशिवाय, कारण कधीच कुठेच दाखवलेली नाही या बाईने हेल्प. म्हणजे आता जे काही तिचं चाललं आहे ना, ते ना काहीतरी भयानक लेवलचं, मला वाटतं काहीतरी बिझनेसचं हे चाललेलं आहे, प्रमोशन चाललेलं आहे, किंवा त्याचं ती हळूहळू पिल्लू सोडते आहे. आणि खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत, जे दिसतंय तसं बिलकुलच नसणार आहे. आणि ती आरास आणि ते डेकोरेशन, माय गॉड, म्हणजे अक्षरशः फक्त आणि फक्त मला वाटतं श्रीमंतीचा देखावा. म्हणजे श्रीमंतांपुढे श्रीमंत आपले गणपती, श्रीमंत गणपतींसमोर आपल्या श्रीमंतीचा देखावा ह्यांनी मांडल्यासारखं एकंदरीतच वाटतंय. ते काय ते म्हणजे ते मागचं डेकोरेशन लाल लाल भडक, आणि ते काय ते फुलं आणि हे करून ठेवले आहे. ते गणपतीचं डेकोरेशन कमी, कसलं भलतंच डेकोरेशन जास्त वाटतंय. किंवा व्हॅलेंटाईन डे, आता म्हणजे आपण थोडं ऑन अ लाईटर नोट आपण व्हॅलेंटाईन डेपर्यंत सीमित ठेवूया. तर तसं काहीतरी ते डेकोरेशन वाटतंय. म्हणजे इतकं लाल 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 आणि सगळंच, आणि काय ते चांदीचे विडे, म्हणजे एक रिद्धी सिद्धी म्हणून 2 सुपाऱ्या ठेवल्या, 1 विडा ठेवला तर गोष्ट वेगळी आहे. पण हे काय आहे, एकदम दिपूनच टाकायचं. लख लख चंदेरी तेजाची नारी दुनिया, जळाळती थोटा दिखावा, वा वा लख लख चंदेरी तेजाची. आणि 56 भोग, अरे 56 भोग गणपतीला कोण दाखवतं? 56 भोग श्रीकृष्णाला आणि जगन्नाथपुरीमध्ये श्री जगन्नाथांना दाखवले जातात. 56 भोग गणपतीला, म्हणजे ऑफकोर्स कोणाला जे काय करायचं ते करू शकतो, पण कुछ भी म्हणजे काही, म्हणजे अक्षरशः हिचा म्हणजे मला वाटतं हिला ना फुल ऑन DBSची एकदम क्वीन. म्हणजे ए बोंबले, तुला फुल टफ आहे, टफ म्हणजे तू कुठेच नाही, तू किस खेतकी मुली रे बोंबले, तुला असं उखडून आहे ना फेकणार आहे, समजले ना, मुळा सकट बावळ्यात कुठची. जाऊ दे, ते बोंबलचं नाही आहे, म्हणजे मला सांगायचं की ती असं खूप दाखवते ना, पण ही तर तुला टफ आहे नौटंकी बाई. आणि ही पण दुसरी एक कवयित्री आहे, बापरे, म्हणजे एवढं मोठं मोठं काव्यात्मक बोलते ना रीलमध्ये, पण ऐकून सोय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर म्हणे मुलीसाठी नवस बोलली होती. म्हणजे तो मुलगा आहे आणि मुलीसाठी, मी फक्त मुलीसाठी नवस बोलली होती. म्हणजे किती ना, म्हणजे खरं यार, हे लोकांना ना कसं ना, शिक्षण आहे सगळं आहे, पण हे फालतूगिरी असं काहीतरी कॉन्टेंट आणि कॉन्ट्रोवर्शियल, आणि ती मेंटॅलिटी आहे ना, ती चिपडी DBSची, ती कधी जाणारच नाही. त्यांना काय स्वतःला महान दाखवायचं असतं की बाबा आम्ही कसं, आम्हाला मुलगा मुलगी, मग मुलगा मुलगी इक्वल आहे तर मग मुलाला कमी लेखायचं, मुलीला हे करते, म्हणजे स्त्री जातीचा सन्मान. म्हणजे हे कुठल्या ह्याचे फेमिनिस्ट आहेत? म्हणजे जास्त असं फेमिनिझम असावा, पण असा चुकीच्या ठिकाणी फेमिनिझम, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो, नाही का? आणि सगळ्यामध्ये म्हणजे आम्हाला इंग्लिश येतो, हमको इंग्लिश भी आता, हमको उर्दू भी आता, हमको हिंदी मराठी का सब कुछ आता, असं करून एकदम सगळ्या जोरात हातपाय मारणं चालू झालेलं आहे. आणि ही कोणाचं तरी कॉन्टेंट कॉपी करते, ते माझं थोडंसं कन्फर्मेशन यायचं बाकी राहिलं आहे. एक व्यक्ती आहे, ती कन्फर्म करणार आहे, म्हणजे पण हे 100% आहे, 99% आता मी सांगते की कॉपी करते. ज्या व्यक्तीचं कॉन्टेंट कॉपी करते ना, त्या व्यक्तीचं मी नाव लवकरच रिव्हील करेन. एकदा मला ती लेजिटमेट इन्फॉर्मेशन हातात येऊ दे, मग आपण इसका भी पडदा उठाएंगे. काय म्हणते पब्लिक, मजा आहे का ना बिडू? मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हिच्यावरती स्पेशल पॉडकास्ट आलेला आवडेल का. सो आजच्यासाठी इतकंच, 2 पॉडकास्ट, माय गॉड, आणि ते सुद्धा मोठे मोठे. सो एन्जॉय तुमच्या सवडीनुसार, काही हरकत नाही. सो बोंबडे, चल तुझा कुरकुरणारा दरवाजा बंद कर.
सी इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय, मासरा.